नमस्कार मंडळी, आज आपण छान गाजराचा हलवा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर आता आपल्याला त्यांना साली काढून घ्यायच्या आहेत। साली काढून आपल्याला त्यांना किसून घ्यायचे आहे। अगदी सोप्या पद्धतीने असा आज मी गाजराचा हलवा बनवणार आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्की पहा। त्यासाठी मी इथे 800 ग्राम गाजर किसून घेतलेले आहेत। त्याबरोबर 200 ग्राम साखर, 3 चमचे तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि वेलची घेतलेली आहे। तर कढईमध्ये तूप घालून आपण थोडंसं वितळवून घेऊया। तूप वितळलं की त्यामध्ये आपल्याला किसलेलं गाजर घालून घ्यायचं आहे। केरळमध्ये लाल गाजर मिळत नाहीत, नारंगीच गाजर मिळतात, पण 12ही महिने इथे गाजर मिळतात। थंडी आता संपत आली आहे, तर आता एकदा तरी गाजराचा हलवा बनवलाच पाहिजे। गाजर आपल्याला इथे मंद आचेवरती छान भाजून घ्यायचं आहे। गाजराचा रंग बदलायला लागलेला आहे, तुम्ही पाहू शकता। गाजर आता भाजलेला आहे, त्यामध्ये मी एकीकडे दूध ठेवलेलं होतं ते आता घालून घ्यायचं आहे। इथे मी 700 ml दूध घेतलेले आहे, कारण मी खवा घालणार नाही, त्यामुळे मी दूध थोडंसं जास्तच घातलेलं आहे। दूध आटेपर्यंत आपल्याला छान गाजर शिजवून घ्यायचं आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, कारण मी त्यामध्ये अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहे। खवा नसला तरीही हलवा खूप सुंदर होतो। मधून आपल्याला हलवा हलवून घ्यायचा आहे, नाहीतर तळाशी लागू शकतो। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे। हलवून पुन्हा थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आता पूर्ण दूध आटलेलं आहे, पाहू शकता। त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे साखर। साखर घातल्यानंतरही आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे। थोडा वेळ शिजून द्यायचं आहे। तुम्हाला गाजराचा हलवा आवडतो का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। गाजराचा हलवा शिजत आला की घरामध्ये छान असा सुगंध दरवळतो। अगदी कमी वेळेत असा गाजराचा हलवा तयार होतो। पाहुणे येणार असतील तर तुम्ही आधीही बनवून ठेवू शकता। आता यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स घालण्यासाठी थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे। इथे मी फक्त बदाम आणि काजू घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडते ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। त्याला आपल्याला छान तुपामध्ये भाजून घ्यायचे आहे। आता मी ते घालणार आहे, तुम्ही पाहू शकता मिल्क पावडर। जर खवा नसेल तर तुम्ही अशा प्रकारे मिल्क पावडर घातली तर तुम्हाला खव्याची गरज पडणार नाही। मिल्क पावडरमुळे खूप छान असा क्रीमी रवाळ असा हलवा तयार होतो। पाहू शकता खवा घातल्यासारखा तुम्हाला कलर आता दिसत असेल। चवीलाही अगदी उत्तम लागतो। हलवा आता आपला थोडासा तयार होत आलेला आहे, तर त्यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर वेलचीही छान सुगंध येण्यासाठी घालायची आहे। वेलचीमुळे हलव्याला छान चव येते। वेलची नसेल तर तुम्ही जायफळ थोडंसं किसून घातलं तरीही चालेल। छान मिक्स करून घेऊया आणि आपला आता हलवा तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की सांगा।